नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। शिक्षक भरती टीईटी 2025 साठी जर तुम्ही तयारी करत असाल आणि तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रातून सर्वोत्तम तयारी करून देणाऱ्या संस्थेकडून मला तयारी करून घ्यायची असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी करू शकता। त्यासाठी आपण तुमच्या अभ्यासासाठी पुस्तकं देखील लॉन्च केलेली। आता खूप सारे विद्यार्थी विचारतात की हे पुस्तक कशा पद्धतीने आपण जे आहे तर ते परचेस करावे, याच्यासाठीची प्रक्रिया काय, तर ते आज आपण जे आहे तर ते समजून घेणार आहोत। तर याच्यासाठी आपलं इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे, तिथून आपल्याला हे पुस्तक ऑर्डर करायचे आणि हे पुस्तक डायरेक्टली तुमच्या घरपोच जे आहे तर ते येऊन लागणार आहे। सगळ्यात आधी जे आहेत तर ते आपली विविध प्रकाशनाची पुस्तक आहेत बघा। टीईटी सक्सेस मास्टर नावाचं पुस्तक आहे, हे पेपर 1 चं पुस्तक आहे, हे पेपर 2 चं पुस्तक आहे, बाल मानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, तर ही सर्व पुस्तकं आहेत। आणि पुस्तकं परचेस करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आल्यास तर आपला हा नंबर आहे, यांना डायरेक्टली तुम्ही संपर्क जे आहे तर ते करू शकता। आता बघा, ही पुस्तक ऑर्डर करण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे। सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन ऍप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करायचं आहे। ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर एकतर लॉग इन साइन अप, तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही साइन अप याच्यावर करू शकता, जुने असाल तर लॉग इन जे आहे तर ते करू शकतात। हे लॉग इन केलं, साइन अप केलं, त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला सेक्शन विचारलं जाणार आहे, कोणत्या सेक्शनला तुम्हाला जायचंय। बघा इथं आपले वेगवेगळे सेक्शन असतात। आता बघा इथून टीईटी टेट केंद्र प्रमुख भरती, तर हे सेक्शन तुम्हाला यूज करायचे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक युजर इंटरफेस ओपन होईल। त्याच्यामध्ये एक सेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे बुक स्टोअर म्हणून। मी या बुक स्टोअरवर क्लिक करतो। बुक स्टोअरवर क्लिक केल्यानंतर आपली विविध पुस्तक आहेत बघा। टीईटी शिक्षक पात्रता पीवायक्यू विश्लेषणाचं पुस्तक आहे, हे आहे पेपर 1 चं संपूर्ण मार्गदर्शकाचं पुस्तक आहे, हे पेपर 2 चं पुस्तक आहे, बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर टेट 2025 चं हे पुस्तक होतं, ट्रिकी वोकॅब बूस्टर, इंग्लिश व्याकरण, टेट शिक्षक अभियोग्यता, तर हे इंग्लिश, तर अशी विविध पुस्तकं तुम्हाला इथं बघायला मिळतील। आता तुम्ही काय करू शकता, इथं 2 ऑप्शन आहेत बघा। व्ह्यू डेमोचा पण आता एक ऑप्शन दिलेले की नेमकं त्याच्यात पुस्तकात काय कंटेंट आहे, तर आपण एक सॅम्पल पीडीएफ जे आहे तर ते तिथं ठेवलेले। तुम्ही व्ह्यू वर जर क्लिक केलं, व्ह्यू डेमोवर बघा अशा पद्धतीने जे काही पुस्तक असेल तर त्याचं सॅम्पल जे आहे तर ते ओपन होणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळून जाईल की बुकमध्ये कंटेंट काय आहे। कंटेंट आपला छानच आहे, कारण की आतापर्यंत सगळ्यात जास्त टीईटी मध्ये देखील सिलेक्शन, टेट मध्ये देखील सिलेक्शन जे आहेत तर ते आपण दिलेले आहेत। तर हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे पुस्तक पाहिजे त्याच्या बाय नाव वर याच्यावर क्लिक करायचं। बाय नाव वर क्लिक केल्यानंतर इथं त्या पुस्तकाविषयी काही माहिती असेल तर ती तुम्हाला मिळते आणि इथं प्लेस ऑर्डर म्हणायचं। प्लेस ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन भरावी लागणार आहे। सगळ्यात आधी तुमचं पूर्ण नाव, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे, अचूक असा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर ऍड्रेस पण पूर्ण पद्धतीने असा क्लिअर आला पाहिजे। त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस टाकायचंय, तुमचं सिटी, लँडमार्क काही जवळ असेल, त्याच्यानंतर तुमचं राज्य सिलेक्ट करायचंय आणि पिनकोड व्यवस्थित पद्धतीने टाकायचंय आणि इथं चेकआउट म्हणायचंय। चेकआउट म्हटल्यानंतर तुम्हाला इथं 2 ऑप्शन दिसतील, पे ऑनलाईन किंवा स्कॅन क्यूआर। म्हणजे स्कॅन क्यूआर म्हणजे काय, तिथे क्यूआर कोड ओपन होईल, तुम्ही दुसऱ्या मोबाईलने जे आहे तर ते पेमेंट करू शकतात, किंवा त्याच मोबाईलने पेमेंट करायचं असेल तर पे ऑनलाईन मार्फत जे आहे तर ते तुम्ही पेमेंट करू शकता। अशा दोन्ही मेथड दिलेल्या आहेत, दोन्ही मेथड अत्यंत छान पद्धतीने वर्क करतात। आता तुमचं पुस्तक ऑर्डर झालं। आता तुम्ही म्हणा हे पुस्तक माझ्याकडे किती दिवसात येईल, तर मित्रांनो याच्यासाठी तुम्ही ऑर्डर केलेलं पुस्तक हे कशा पद्धतीने ट्रॅक करावे, आता हा आपला दुसरा भाग असणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात आधी काय करायचं, इथं तुम्हाला हे 3 रेषा दिसत आहे, या रेषांवर क्लिक करायची। इथं परचेस तुम्हाला दिसतं। आता या परचेसवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुम्ही जे बुक ऑर्डर केलेले तर तिथे दिसणार आहे। तिथं तुम्हाला ट्रॅक ऑर्डर नावाचं बटन दिसणार आहे, तर तिथं तुम्ही तुमच्या पुस्तकावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा जो आयडी आहे, कन्साइनमेंट आयडी आपण ज्याला म्हणतो, तर तो कन्साइनमेंट आयडी जो आहे तर तो तुम्हाला इथे दिसणार आहे। फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचे काही कन्साइनमेंट आयडी जे आहेत तर ते येतात आणि याच्यासाठी एक वेबसाईट आहे मित्रांनो, myspeedpost.com। आता तिथं वेबसाईट पण आपण दिलेली, तिथं क्लिक केल्यावर तुम्ही डायरेक्ट वेबसाईटवर रिडायरेक्ट होतात, पण तरी पण myspeedpost.com या वेबसाईटवर गेले आणि हा तुमचा सीएम आणि इथं नंबर आणि शेवटी IN हा जो नंबर असतो ना, हा नंबर तुम्हाला तिथे टाकावा लागतो। फॉर एक्झाम्पल मी वेबसाईटच ओपन करतो, ही वेबसाईट मी ओपन केली आणि इथं मी हा नंबर जो आहे ना तर तो टाकला। आता मी जेव्हा नंबर टाकेल तर मला इथे सर्व माझ्या डिटेल जे आहे इथे बघा, कन्साइनमेंट नंबर, करंट स्टेटस बघा, आयटम डिस्पॅच झालेला म्हणजे आम्ही पाठवलेला आहे, लास्ट अपडेट कधी झालेला आहे, पार्सल पोस्ट आहे, बुक ऍट बघा आणि बुक ऑन, ओरिजिनल पिन कोड,
डिलिव्हरी लोकेशन काय आहे, डेस्टिनेशन पिनकोड काय आहे. तर बघा इथं दिसतं बघा, बुक झालेलं आहे, डिस्पॅच झालेलं आहे म्हणजे प्रवासात आहे, आउट ऑफ डिलिव्हरी आहे आणि डिलिव्हर. तर या सगळ्या प्रोसेस आहेत बघा. तुम्हाला दिसतं इथं ग्रीन झाले म्हणजे काय की प्रवासात आता ते पुस्तक आपल्याला इथं बघायला मिळतं. तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी कार्यरत आहे आणि हे सर्व पुस्तकं जे आहेत तर ते तुम्ही ऑर्डर करू शकतात. बघा टीईटी साठी तयारी करत असाल 2025 साठी तर इग्नाइट अकॅडमीने आपली दर्जेदार पुस्तकं जी आहेत तर ती लॉन्च केलेली. तर इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून अशा पद्धतीने तुम्ही ती सर्व पुस्तकं जी आहेत तर ती ऑर्डर करू शकता. ठीक आहे. त्यासोबतच बघा 14 तारखेला आपण जे आहे तर ते मास्टर स्टडी प्लॅन ही सिरीज सुरू केलेली, सकाळीपासून तर सायंकाळपर्यंत असं पूर्ण तुमची स्ट्रॅटेजी आहे तर ते डिस्कस केली जाणार आहे. त्यासोबतच आपली आचार्य 1.0, द्रोणा 7.0 आणि टीईटी टेटची संपूर्ण बॅच जी आहे तर ते आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.